हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांचा निकाल जाहीर झालेला आहे, पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलं होतं. कारणही तसंच होतं. कारण होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. तसेच शिवसेनेपासून बाजूला झालेला एकनाथ शिंदे यांचा गट पहिल्यांदा भाजपासोबत ही निवडणूक लढणार होता. म्हणून या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण या लढाईत ठाकरे बंधूंना हार पत्करावी लागली आहे आणि सच्चा मराठी माणसाचा हिरमोड झालेला आहे. थोडं विचार करून खरंच सांगा मित्रांनो, नक्की हार कोणाची झाली आहे? ठाकरे बंधूंची का मराठी माणसाची? तुम्हाला नाही वाटत की या मुंबईच्या निवडणुकीमध्ये आपला मराठी माणूसच हारला आहे? कोणी बरं संपवलं मराठी माणसाला? भाजपाने संपवलं, काँग्रेसने संपवलं की मराठी माणसानेच मराठी माणसाला संपवलं? फ्रेंड्स, माझं बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की मी उद्धव ठाकरे गटाची किंवा मनसेच्या गटाची कोणीतरी कार्यकर्ता असेल, पण मी कोणत्याही पक्षाची कार्यकर्ता नाही, तर एक मराठी माणूस आहे. आणि आज मी तुमच्या समोर माझ्यासारख्या अनेक मराठी माणसाच्या भावना व्यक्त करणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, मुंबई ही महाराष्ट्राचं हृदय आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रापासून कधी दूर जाऊ नये असे प्रत्येक मराठी माणसाला वाटेल. कारण हृदय आपल्यापासून दूर झालं तर आपल्या महाराष्ट्राचा श्वासच थांबेल. पण मित्रांनो, परिस्थिती आता बदललेली आहे आणि श्वास आपल्यासोबत राहील की नाही यावर शंका आहे. फ्रेंड्स, यापुढे जर मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट झाली तर आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटू नये, कारण मराठी माणसानेच मराठी माणसाला हरवलेला आहे. मराठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या ज्या ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये विरोध करण्यात आला, त्याच ठाकरे बंधूंनी जेव्हा पण मुंबईमध्ये परप्रांतीयांनी डोके वर काढले तेव्हा ते डोके चिरडण्याचं काम केलं. जेव्हा मुंबईमध्ये परप्रांतीय मराठी माणसाला त्रास देतात तेव्हा प्रत्येक मराठी माणसाला मनसे किंवा शिवसेनेचीच आठवण येते. तेव्हा मराठी माणसाला भाजपाची किंवा काँग्रेसची आठवण येत नाही. जर मराठी माणसाने मुंबईत शेण खाल्लं नसतं तर नक्की ठाकरे बंधूंची हार झाली नसती. त्या शेण खाणाऱ्या सर्व मराठी माणसांना मला सांगावंसं वाटतं की जेव्हा आता तुम्हाला सोसायटीजमध्ये मटण मासे खाल्ल्यावर सोसायटीतून बाहेर काढण्याच्या धमक्या मिळतील, तुम्हाला सोसायटीजमध्ये घरे दिली जाणार नाहीत, परप्रांतीय तुम्हाला दमदाटी करतील आणि तुम्हालाच मुंबईमधून हाकलून देतील, तेव्हा तुम्हाला ठाकरे बंधूंची आठवण नक्की येईल. हे बघा, मी तुम्हाला हे बिलकुल नाही सांगत की ठाकरे बंधू धुतलेल्या तांदळासारखे आहेत. जेवढे राजकारणी आहेत त्यांच्या पदरावर कुठे ना कुठे डाग लागलेलाच आहे. या दोघांच्या पदरावर पण लागलेलेच असतील. मला इतकंच म्हणायचंय की जर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता आली असती तर तिथे आपला मराठी माणूस सुरक्षित राहिला असता. पण आपल्याला निराश होण्याची गरज नाही मित्रांनो, कारण ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती. चिन्ह चोरलं गेलं होतं, पक्ष फोडला गेला होता, कार्यकर्ते फोडले गेले होते, तरी ठाकरे गटाने 72-73 जागांवर विजय मिळवला. खरंच हा विजय उल्लेखनीय आहे. आशा करते पुढच्या निवडणुकीत ठाकरे बंधू विजयाची नक्की मॅजिक फिगर गाठतील आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपल्या सर्वांना मराठी माणसाची सत्ता पाहायला मिळेल. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.